सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी आज आपण भरपूर भाज्या घालून पराठ्याचा एक खमंग व रुचकर प्रकार बनवतोय. खायला खूप टेस्टी लागतो. तर त्यासाठी मी पत्ताकोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे. 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातलीये. 2-3 हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्यात. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचंय आणि 1 टेबलस्पून यामध्ये मी टोमॅटो केचप सुद्धा घातलंय. सोया सॉस किंवा चिली सॉस सुद्धा तुम्हाला घालता येईल. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर यामध्ये आता 5 ते 6 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलंय आणि 3 ते 4 टेबलस्पून गव्हाचं पीठ. तांदळाचं पीठ थोडं जास्त असलं म्हणजे हा पराठा छान क्रिस्पी तयार होतो. आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय आणि लगेच याचे पराठे बनवायचे आहेत. तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून मी इथे पराठा लाटून घेतलाय. डब्याच्या झाकणाने कट करून घेऊया म्हणजे गोल आकार छान येतो. आता मीडियम फ्लेमवर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचाय. तर हे पराठे टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी सोबत खायला खूप मस्त लागतात.